डीएनए किंवा डीऑक्सीरायबोज न्यूक्लिक ॲसिड हे संयुग प्रत्येक पेशीत असतं. रंगीत स्ट्रॉ आणि सेलोटेप वापरून आपण डीएनएचं मॉडेल बनवूया. सुरुवातीला 4 रंगाचे कडक स्ट्रॉ सारख्या मापात कापून घ्या. डीएनएमध्ये प्राण्याची अनुवंशकीय माहिती साठवलेली असते. त्याची रचना डबल हेलिकल किंवा वळणाऱ्या शिडीसारखी असते. डीएनएचं एक युनिट म्हणजे न्यूक्लियोटाइड. प्रत्येक न्यूक्लियोटाइडमध्ये शुगर, फॉस्फेट आणि नायट्रोजनस बेसिस असतात. नायट्रोजनस बेसिस 4 प्रकारचे असतात: ॲडेनाईन, ग्वानाईन, थायमिन आणि सायटोसिन. आपले 4 रंगाचे स्ट्रॉ म्हणजे एक नायट्रोजनस बेस. डीएनएच्या शिडीची प्रत्येक पायरी म्हणजे नायट्रोजनस बेसची एक जोडी. ॲडेनाईनची जोडी नेहमी थायमिनची जमते आणि ग्वानाईनची सायटोसिन बरोबर. पिवळा स्ट्रॉ म्हणजे ॲडेनाईन धरला तर निळा म्हणजे थायमिन असेल. अशा ॲडेनाईन थायमिनच्या भरपूर जोड्या चिकटपट्टीने स्ट्रॉ चिकटवून बनवून टाका. आता हिरवा म्हणजे ग्वानाईन आणि लाल म्हणजे सायटोसाईन धरून ग्वानाईन सायटोसाईनच्या भरपूर जोड्या परत चिकटपट्टीने स्ट्रॉ चिकटवून बनवून टाका. अशा प्रकारे आपल्या नायट्रोजनस बेसिसच्या 2 जोड्या तयार झाल्या. आता जमिनीवर मीटरभर लांबीच्या 2 रंगीत चिकटपट्ट्या चिकट बाजू वर करून अंथरून घ्या आणि नायट्रोजनस बेसिसच्या तयार जोड्या त्यांच्यावर थोड्या थोड्या अंतराने ठेवत चिकटवत जावा. क्रम कुठलाही असू दे आणि त्यांचं ओरिएंटेशनही कसंही चालेल. आपली काळी चिकटपट्टी म्हणजे डीएनएच्या रचनेतील शुगर आणि फॉस्फेटचा कणा. आता वरून दुसरी चिकटपट्टी डिंकाची बाजू खाली करून दोन्ही बाजूंना लावून घ्या. डीएनए मध्ये प्रथिनं बनवण्याची माहिती साठवलेली असते. डीएनए आईवडिलांकडून मुलांकडे जातो, म्हणून मुलं आईवडिलांसारखी दिसतात आणि वागतात. दोन्ही बाजूला चिकटपट्ट्या चिकटवून झाल्यावर आपली शिडी तयार होईल. शिडीच्या दोन्ही टोकांना हँडल म्हणून पेन्सिली लावा. आता ह्या शिडीला दोन्ही बाजूनी धरून तिला हलकासा पीळ द्या. पीळ असा द्या की समोरून बघताना साधारण 4 पायऱ्यांच्या जोड्या एका पिळात दिसाव्यात. की झाला तुमचा डीएनए तयार. आहे ना मस्त घरच्या घरी करून बघण्यासारखा.